नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 2 तारखेला हनुमान जयंती आहे आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे. चैत्र पौर्णिमा कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, कुळाचार कसा करावा, तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग देखील येत आहे, तो कधी आहे आणि या दिवशी कुठल्या सेवा आपण कराव्यात, तसेच कुळाचार कशा पद्धतीने करावा, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. तुम्हाला या चैत्र नवरात्रीत जर का कुलदेवीची सेवा करायला जमले नसेल, काही कारणाने तुम्हाला अडचणी आल्या असतील, तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला देवीचा कुळाचार हा करू शकता. आपण आज बघणार आहोत. चैत्र पौर्णिमा ही 1 एप्रिलला सकाळी 7:06 सुरू होत आहे आणि 2 एप्रिलला सकाळी 7:41 संपत आहे. त्यामुळे तुम्ही चैत्र पौर्णिमा ही सूर्योदयानुसार 2 एप्रिलला साजरी करावी. तसे तर 1 एप्रिलला दिवसभर आपल्याला पौर्णिमा भेटणार आहे. चैत्र पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा करायचा असतो. तसा तर कुळाचार हा अष्टमीला, शारदीय नवरात्रीला देखील करतात, पण ह्या चैत्र पौर्णिमाला मेला देखील आपण देवीचा कुळाचार हा करू शकतो. कुळाचार म्हणजे आपण देवीची आरती करायची असते. पुरणाच्या आरत्या करायच्या असतात आणि पुरण हे 11, 21 असे दिवे करून त्याची आरती करायची असते. दिव्यामध्ये तूप टाकायचे असते. 2 वातीची 1 वात तयार करायची असते आणि आपण देवीची आरती करायची असते. पौर्णिमा आई भगवतीला, माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवीचा आपण सेवा करायची असते. ओटी भरायची असते. देवीला वरण, भात, पुरणपोळी, भाजी, खीर, दूध असे विविध प्रकारचे नैवेद्य तयार करून आपण अर्पण करायचे असतात आणि नंतर त्याच्यावर वरून शेवटी तूप घालायचे असते आणि चौकोनी मंडल करावे आणि त्यावर नैवेद्याचे ताट देवाकडे करून ठेवायचे असते. नैवेद्य समर्पयामी असे म्हणत आपण नैवेद्य अर्पण करायचा असतो. पाणी फिरवायचे असते. नंतर नैवेद्य अर्पण करताना आपण अन्नाचे ताट घरातील सर्वांनी मिळून हे खायचे असते. पूजा करतेवेळी देवांना आपण अष्टगंध लावावा. कुंकू मिश्रित अखंड तांदूळ, अक्षता ह्या आपण त्यांना अर्पण कराव्यात. तसेच अक्षता म्हणजे सर्व पूजेचे प्रतिनिधित्व करत असते. देवाला सुगंधित फुले आपण अर्पण करायची असते. सुवासिक फुले, अगरबत्ती, धूप, कापूर आपण हा लावायचा असतो. सर्व लावल्यामुळे सर्व घराचे वातावरण हे प्रसन्न होते, सुगंधमय आणि चैतन्यमय होत असते. देवदेवी म्हणजेच एक महान शक्ती चैतन्य, ही शक्ती सुगंधी द्रव्यामुळे आपल्याला प्रसन्न होत असते. त्या शक्तीचे चैतन्य निर्माण होते. परमेश्वराने चैतन्यरूपी अवतारात घराभोवती वास करत राहते. त्यामुळे दुष्ट किंवा पिशाच शक्ती तेथून पलायन करतात. देवपूजा करताना आपण आधी कलशाचे, शंखाचे, घंटा, समई, निरंजन यांची देखील पूजा करायची असते. हा पण एक कुळाचाराचाच भाग आहे. चैत्र पौर्णिमेला एखाद्या स्त्रीला घरी बोलून तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरावी आणि तिला जेवू घालावे. तसेच कन्याला देखील तुम्ही बोलवू शकता, तिला जेवू घालावे. पौर्णिमाच्या दिवशी हवन देखील करू शकता. जर का तुम्हाला शक्य झाल्यास तर या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करावा. सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करावे. श्रीसूक्त बोलत तुम्ही कुंकुमार्चन करावे. चैत्र नवरात्री ही झाली आहे. आता ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीचा, आई भगवतीचा, माता पार्वती आणि माता लक्ष्मीचा आपण या दिवशी स्मरण करून तिला कुंकुमार्चन करावे. या दिवशी हनुमान जयंती देखील आहे. त्यामुळे देखील हनुमानच्या मंदिरात जाऊन तुम्ही मोतीचूरचे लाडू किंवा फुटाणे गूळ हे अर्पण करावे आणि हनुमानजींना लाल फूल हे अर्पण करावे. तसेच या दिवशी हनुमानजींना एका विड्याच्या पानावर कुंकवाने श्रीराम लिहून ते पान श्री हनुमानजींना अर्पण करावे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून दारात दिवे लावावे आणि या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जप तप करावा. माता लक्ष्मीचे स्मरण करावे. ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत राहील. अमृत काळ हा सकाळी 8:48 ते 10:28 राहील. राहू काळ हा कोणतेही शुभ कार्य करू नये. राहू काळ हा दुपारी 12:25 ते दुपारी
2 वाजेपर्यंत राहील. तसेच सर्वार्धसिद्ध योग देखील या दिवशी येत आहे. हा संध्याकाळी 4:17 ते 2 एप्रिलला सकाळी 6:10 राहील. सर्वार्धसिद्ध योगात तुम्ही नक्की पूजा करावी. या वेळेत कुठलीही केलेली पूजा ही फलदायी राहते, मनोकामना पूर्ण होते. चैत्र पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी सर्वार्धसिद्ध योगात तुम्ही नक्कीच पूजा करावी, नामजप स्मरण करावे, नैवेद्य अर्पण करावा, आरती करावी. 1 एप्रिलला राहू काळ हा दुपारी 12:25 ते दुपारी 2 पर्यंत राहील. यावेळेस कुठलेही शुभकार्य तुम्ही करू नये. रात्री चंद्राला अर्घ्य नक्की द्यावा. चंद्राला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा मजबूत होतो. त्यामुळे या दिवशी पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य नक्की द्यावा. चंद्राला अर्घ्य देण्यासाठी पाण्यामध्ये कच्चे दूध, फूल, अक्षता, गूळ किंवा खडी साखर टाकून तुम्ही ओम सोम सोमाय म्हणत आपली मंत्र बोलत तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यावा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रह हा मजबूत होतो. तर मंडळी, असा हा आजचा व्हिडिओ. चैत्र पौर्णिमेला काय करावे, काय करू नये, कुठल्या मंत्राचे, स्तोत्राचे पठण करावे, तसेच देवीची सेवा आपण कशी करावी, ही संपूर्ण माहिती बघितली आहे. तसेच सर्वात सिद्ध योग या दिवशी आहे, ते कधी आहे तो देखील आपण बघितला. अमृत काळ बघितला, राहू काळ बघितला. ही सर्व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.